जय शिवराय मित्रांनो, मी आपला सर्वांचा मित्र वैभव सवणकर पाटील। तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं सरसेनापती हंबीर मामांनी या स्वराज्याकरता किती मोठं बलिदान दिलं। तर मित्रांनो, जर खरं सांगायचं झालं तर इथूनच माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घडण्यात आला। ज्यांना मासाहेब जिजाऊंची शिकवण होती, त्यांच्या देखील इतिहासाला ठेच लावली। का ठेच लावली आहे माहिती आहे का तुम्हाला? कारण माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या रायगडावर माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना हातीच्या पाय दिलं, काहींना टकमक टोकावून खाली ढकलण्यात दिलं आणि त्याचा राग म्हणून त्यांच्या मुलांनी असा संभाजी महाराजांचा इतिहास घडण्यास सुरुवात केली। पण मित्रांनो, 14 मे 1657ला पुरंदर एका शूरात्माचा जन्म झाला आणि मासाहेब जिजाऊंनी आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून त्यांचं नामकरण केलं संभाजी। आणि संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले, चालणं बोलणं शिकले। संभाजीराजांना 16 भाषा यायला लागल्या। मराठी येते, उर्दू येते, कन्नड येते, तमिळ येते, मल्याळी येते, गुरु येते, पाली येते, संस्कृत पण येते माझ्या सरच्या संभाजीराजांना। संस्कृत मधून माझ्या संभाजीराजांनी बुद्धभूषणम हा नावाचा ग्रंथ लिहिला आहे। खरं सांगायचं झालं, तत्कालीन काळामध्ये पळत्या घोड्याला एका पायावर रोखणारा आणि गर्दशी डोळ्याची पापणी मिटे तोपर्यंत फिरणारा या जगाच्या पाठीवर एकाच योद्धा होऊन गेला। या योद्ध्याचं नाव म्हणजे संभाजी राजे। ही झेप अखेर कुणाला जमलीच नाही। माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी अशा कित्येक लढाया केल्या, पण कोण्याच लढाईमध्ये मागे फिरला नाही, कधी मागे सरला नाही। अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिला। जो समोर येईल त्याला सपासप कापत राहिला। अखेरच्या श्वासापर्यंत माझा सर्जा संभाजीराजा लढत राहिला। म्हणून तर म्हणतात ना, जगावे तर शुभासारखे आणि मरावे तर संभाजीराजांसारखे। कारण माझ्या संभाजीराजांना जे मरण आलं, हे मरण काय साधी सुधी गोष्ट नव्हती। 40 दिवस नुसत्या नरकाच्या यातना सोसत होता माझा सर्जा संभाजीराजा। तरी सुद्धा झुकला नाही, वाकला नाही, नमला नाही। तो औरंग्या बोलत होता, संभा हमारे सामने झुक जाओ, हम तुझे नहीं मारेंगे नाही। माझा सर्जा संभाजीराजा ना वाकला ना झुकला ना हे झाला, अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिला। तर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया माझ्या छत्रपती संभाजीराजांचा प्रवास कसा चालत राहिला।